गृहिणींसाठी उपयुक्त 25 किचन टिप्स. 1. देवघरातील देवांची मूर्ती साफ करण्यासाठी बेसन पीठ, दही, थोडे लिंबूसत्व, मीठ आणि हळद यांची पेस्ट करून मूर्तीला लावून छान चोळून घ्यावे. नंतर गरम पाण्याने धुवून घ्या. मूर्ती छान साफ होतात. 2. साबुदाणा भिजत घालायला विसरलात तर गरम पाण्यात भिजत घालावा, म्हणजे साबुदाणा लवकर भिजतो. 3. भाजलेले जवस आणि तीळ समप्रमाणात घेऊन एकत्र करून ठेवावे. याचा रोज 1-1 चमचा सेवन केल्याने केस गळती आणि गुडघेदुखी समस्या दूर होतात. 4. ज्वारीची भाकरी करताना मोडत असेल तर पीठ मळताना गरम पाण्याचा वापर करावा, त्यामुळे भाकरी मोडत नाही आणि भाकरी छान मऊ होते. टिप नंबर 5. मार्केटमधून पनीर आणल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे. 6. पनीर तळताना त्यात थोडे मीठ घालावे, त्यामुळे पनीर चवीला छान लागते. 7. भेंडी कापताना सुरीला लिंबाचा रस लावावा, त्यामुळे भेंडी कट करताना चिकट होत नाही. 8. पुरण बनवताना पुरणात चिमूटभर मीठ टाकावे. 9. तवा पुलाव किंवा खिचडी बनवताना त्यामध्ये पावभाजी मसाला टाकावा, त्यामुळं पुलाव छान होतो. 10. रस्सा भाजीत मीठ जास्त झाले तर त्यात उकडलेला बटाटा किंवा कणकेचा गोळा टाकावा, भाजीचा खारटपणा कमी होतो. 11. हिरवी मिरची फ्रीजमध्ये ठेवण्याआधी मिरचीचे देठ काढून टाकावेत, म्हणजे हिरवी मिरची जास्त दिवस चांगली राहते. 12. कणिक मळताना थोडे तेल घालून मळावी आणि 15 ते 20 मिनिटे भिजत ठेवावी, म्हणजे चपाती छान होते आणि दिवसभर मऊ राहते. 13. तूप करताना लोणी छान 5-6 पाण्याने धुवून घ्यावे, म्हणजे तूप जास्त दिवस चांगले राहते. 14. हळदीचे दूध बनवताना त्यामध्ये काळी मिरी पावडर टाकावी. काळी मिरीमध्ये अन्नातील पोषक घटक शोषून घेण्याची क्षमता असते, विशेषतः हळदीतील पोषक घटक. 15. तेलकट तवा साफ करण्यासाठी तव्यावर थोडे मीठ टाकून लिंबाने तवा घासावा. 16. आळूची वडी किंवा भजी कुरकुरीत होण्यासाठी भजी तळण्यापूर्वी त्यात कडकडीत गरम तेल टाकावे. 17. 1 चमचा मध आणि 1 चमचा आल्याचा रस एकत्र करून घेतल्यास खोकल्यापासून आराम मिळतो. 18. हिरव्या मिरचीमुळे हाताची आग होत असेल तर हातावर दूध, दही किंवा लोणी हाताला 10 मिनिटे चोळा, नंतर हात धुवून घ्या, आग बंद होते. 19. फरशी पुसताना पाण्यात खडे मीठ टाकावे, त्यामुळे घरातील पॉझिटिव्ह एनर्जी येते. 20. रवा आप्पे बनवताना त्यात थोडे बेसन पीठ टाकावे, त्यामुळे आप्पे छान कुरकुरीत होतात. 21. ढोकळा करताना हळद जास्त झाली तर ढोकळ्यावर लाल स्पॉट येतात, म्हणून ढोकळा करताना अगदी चिमूटभर हळद टाकावी. 22. भात करताना त्यात 2-3 थेंब लिंबाचा रस किंवा तूप टाकावे, त्यामुळे भात छान मोकळा मोकळा होतो. 23. भरली भेंडी करताना त्यात थोडे दही टाकावे, म्हणजे भेंडी चिकट होत नाही आणि चवीलाही छान होते. 24. बाजरीची भाकरी करताना पिठात थोडे मीठ घालावे, त्यामुळे भाकरी चवीला छान होते. 25. धान्याला कीड लागू नये म्हणून धान्यात कडुलिंबाचा पाला टाकावा, म्हणजे धान्य वर्षभर चांगले राहते. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.